गावागावात बसलेला मराठा समाज जो आहे, ज्यांचं संपूर्ण लक्ष जे आंतरवली सराटीकडे लागलेलं आहे, त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी इथली जी घडामोड आहे, इथली जी प्रत्येक बातमी आहे ती पाहायला मिळेल। या ठिकाणी हजारो बांधव या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतायत। जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे पाठवायला विसरू नका। आणि अखेर आंतरवली सराटीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांचं या ठिकाणी शिष्टमंडळ आलेलं आहे। या ठिकाणी मागण्या मंजूर होतात का आणि उद्याचं उपोषण त्या ठिकाणी टळतं का हे पाहणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं लक्ष ज्या गोष्टीकडे लागले, ज्या घटनेकडे लागले, ती घटना आता आंतरवली सराटी त्या ठिकाणी घडते आणि कुठल्याही क्षणी या ठिकाणी आपण बघतोय की कुठल्याही क्षणी आता या ठिकाणी शिष्टमंडळाचं आगमन या ठिकाणी होतंय। अगदी काही क्षणात शिष्टमंडळाचं आगमन या आंतरवली सराटी नगरीमध्ये या ठिकाणी सरपंचाच्या मळ्यामध्ये या ठिकाणी होत आहे। आपण पाहतोय आताची लाईव्ह क्षणचित्र आहेत आणि बघतोय पोलीस प्रशासनाच्या गाड्या पुढे आलेल्या आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। असं आडवा उभा करू नका, जवळून घे। सरका मागे सरका थोडं मागे सरका आपले मागे सरका मागे सरका विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण पाहतोय आताची लाईव्ह दृश्य आहे। पोहोचलेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ अखेर सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी झालेली आहे। आपण पाहतोय आताची या घडीची ही दृश्य आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय राधाकृष्ण विखे पाटील